मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ। हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे। मुंबईत मराठी द्वेष्ट्यांची फौज मैदानात मराठी बोलणार नाही, मुंबई बाहेर काढून दाखवा। भोजपुरी अभिनेता निरहुआ आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लाचं राज ठाकरेंना आवाहन। जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आमदार थोरवेंकडून पुन्हा जाहीर नाराजी। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनानं शाळांना जाहीर केली सुट्टी। मोडक सागर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता। मुसळधार पावसानंतर कोयना धरणातून विसर्ग, कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तर मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण 50% भरलं। सतराव्या ब्रिक्स संमेलनाच्या घोषणापत्रात करण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा। दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मोदींचं स्पष्टीकरण। हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, आतापर्यंत पूर आणि ढगफुटीमुळे 78 जणांचा मृत्यू। आणि बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा इंग्लंडवर 337 धावांनी विजय। कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी। शुभमन गिल, आकाशदीप आणि सिराज विजयाचे हिरो।